दिसेल पाहिजे जे आधाकडे दिसेल बुवा दिसायला पाहिजे ना पाहिजे एक तर करा ना एक कंप्लीट करा एक सोबत पुरी मला एक करा 5 वाजेपर्यंत कंप्लीट करून त्यांचं म्हणणं काय भैया ते साईडची पट्टी ना आता हे की दिसायला नको आता वरती मंदिराचा कलर पूर्ण पूर्ण एवढ्या बारीक पट्ट्या मारल्या मशीनवर कट्टी असं लावणार आहे तू हो मग लावणार एक करून दाखव साधा तुला तेच बोललो एक रेडी करून दाखव तुझा काही करेक्शन असेल तर मला सांग या ठिकाणी 22 तारखेला अयोध्यात जे राम मंदिरचं प्राणप्रतिष्ठा आहे तसंच अयोध्याचं मंदिरची प्रतिकृती धुळे शहरात आपण उभारत आहोत। तशीच प्रतिकृती या ठिकाणी आपण उभारून 22 तारखेला रामललांचं या ठिकाणी ठेवणार आहोत आणि 10 दिवस संपूर्ण जनतेसाठी दर्शनासाठी आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावर आपण जत्रा आणि उत्सव साजरा करणार आहोत। पूर्ण शहर जेवढेही मंदिर आहेत प्रमुख मंदिर त्यांना लाइटिंग, शहरातील झाडं यांनाही लाइटिंग, असं एक भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी 22 ते 30 तारखेपर्यंत आपण साजरा करणार आहोत। आणि संगीताचे कार्यक्रम, रामधून हे 24 तास अखंड या ठिकाणी चालणार आहे। होम हवन अशा सर्व गोष्टी या ठिकाणी धुळे शहरात आपण आयोजित करत आहोत। रामलला 527 वर्षानंतर त्या ठिकाणी आपल्या मंदिरात येणार आहेत। याच्यापेक्षा गर्व आणि याच्यापेक्षा मोठं कुठलंच उत्सव असू शकत नाही। मोदी है तो मुमकिन है एक गाण्याची धुनी आपण या ठिकाणी बनवलेली आहे। खाई थी कसम राम की मंदिर वहीं बनाएंगे, पूरी हो गई कसम राम की मंदिर वहीं बनाया, वारे मोदी जी क्या खूब कर दिखाया। ही धून आपण तयार केलेली आहे आणि याचं कालच प्रकाशन आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय भारतीताई पवार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते नाशिक येथे आपण संपन्न केलेला आहे। आपण या ठिकाणी जे काय मंदिर बनवत आहोत म्हणजे याची कसे उंची कशी असणार आहे याची म्हणजे काय नेमकं 105 फूट लांबीला असणार आहे, 65 फूट चौडीला असणार आहे आणि यांची उंची कळसाची उंची धरून जवळपास 55 फूट उंच हे मंदिर असणार आहे।